कर्मचाऱ्याला न्यायालयीन कोठडी. अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने पोलीस दलात खळबळ. पालघर पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याविरोधात एका मुलीवरती पोलीस कर्मचारी असं म्हटलं जातं, त्याने आज विनयभंग असं केलेला आहे. तर त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई केली आहे? दिनांक 10/7/2026 रोजी पोलीस मुख्यालय पालघर पोलीस मुख्यालय येथील RSI म्हणजे राखीव पोलीस उपनिरीक्षक संजय प्रभाकर काशीद यांच्याविरोधात एक तक्रार आलेली होती छेडछाड संदर्भात. त्यानुसार 10 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच दिवशी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली होती आणि दिनांक 13/7/2026 रोजी न्यायालयात हजर केलं असता त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आलेली आहे. बदल सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आता त्या म्हणजे मुलींनी त्यांची मागणी काय त्यांच्यावर विनयभंग झाला? नाही, कायदेशीर काय असेल ते कारवाई कायदेशीर ती कारवाई कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्याला पुढील न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून घटनेतील सर्व पैलूंची बारकाईनं चौकशी केली जाते आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यावरच असा गंभीर आरोप झाल्याने विभागात अस्वस्थता निर्माण झालेली असून दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा संदेश या कारवाईतून देण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान तपास पूर्ण होईपर्यंत प्रकरणातील सर्व पुरावे, साक्षी, न्यायालयीन प्रक्रिया यावर पुढील कारवाई अवलंबून राहणार असून या संवेदनशील प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.